नमस्कार, स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक 2 भाषा मराठी व इंग्रजी यांचा सराव पेपर पाहूया। चला तर आपण सुरू करूया। आज सराव प्रश्नपत्रिका दुसरी, विषय भाषा मराठी व इंग्रजी। प्रश्न क्रमांक 1 ते 6 यासाठी उत्तरा दिलेला आहे। तो उत्तरा काळजीपूर्वक वाचायचा आहे। त्यानंतर त्या खालील प्रश्नांची उत्तरे आपणास सोडवायची आहेत। बहिणाईने कोणत्या बोलीभाषेत काव्य रचले? खानदेशी आणि वऱ्हाडी बोलीत। बहिणाईच्या कवितेचे विषय कोणते असत? माणसे, दगडधोंडे, झाडे, पशुपक्षी, विहीर व जाते। कवयित्री बहिणाई कोणाची आई होती? सोपान देवाची ती आई होती। बहिणाईंची गाणी सर्वांपर्यंत कशी पोहोचली? त्यांचे सुपुत्र सोपानदेव यांनी या कविता टिपून ठेवल्या होत्या। कोणत्या प्रतिभावंत कवीचा उल्लेख उतार्यात आलेला आहे? गोविंदाग्रज, तांबे, केशवसूत। अक्षर ओळख नसणे म्हणजे काय? तर निरक्षर। यानंतर कविता दिलेली आहे प्रश्न क्रमांक 7 ते 12 यासाठी आणि कवितेवर आधारित आपणास प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत। कविता तुम्ही वाचू शकता। यानंतर पहा प्रश्नांची उत्तरे। कवी ढाळू नकोस अश्रू असे का म्हणते? कारण अश्रू पुसणारा कोणी मिळत नाही। यातनांना भिवू नये असे कवी का म्हणते? कारण यातनांना भिवून भोग सुटत नसतात। कवी देवाला भुकेला का म्हणतो? देवाचे लक्ष नैवेद्य शोधनात गुंग असते। कवीला हे जग कसे वाटते? स्वार्थी। कवीला कोणते मार्ग खुंटल्यासारखे वाटतात? जीवन फुलवण्याचे। सोबत या अर्थी कोणता शब्द आलेला आहे? सोबत म्हणजेच साथ। प्रश्न क्रमांक 13 ते 17 यासाठी संवाद दिलेला आहे आणि संवादावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत। या ठिकाणी तुम्ही हा संवाद वाचू शकता। त्यानंतर या खालील प्रश्नांची उत्तरे पाहूया आपण। वरील संवाद किती व्यक्तींमध्ये चालू होता? आता आपण हा संवाद पाहिला आणि हा संवाद किती व्यक्तींमध्ये होता? तर 2 व्यक्तींमध्ये। बाई ज्या व्यक्तीशी बोलत होत्या ती व्यक्ती कोण असावी? चित्रकार। बाईंना कोणते चित्र विकत घ्यायचे होते? निळ्या रंगातले। त्यांना तेलचित्र का हवे होते? त्यांच्या दिवाणखान्यात रंगाला ते मॅच होते त्यामुळे। अडगळ म्हणजे काय? अडगळ म्हणजेच निरुपयोगी वस्तू। प्रश्न क्रमांक 18 ते 22 यासाठी सुसंगत परिच्छेदाची वाक्य दिली आहेत आणि योग्य वाक्य आपल्याला ते तयार करायचे आहे। पोहण्यासाठी तळ्यात उतरलेली मुले मनसोक्त डुंबत होती। विजयची लवकरच दमदाटी होऊन तो पाण्यात बुडू लागला। मदतीसाठी तो कासावीस होऊन आक्रोश करीत आहे। हे अकल्पित दृश्य काठावरून बरेच लोक अगतिकतेने पाहत होते। बुडणाऱ्या विजयला वाचवण्याचे क्रौर्य कोणातच नव्हते। या ठिकाणी शौर्य हे हवे। ज्योती नावाच्या लहान मुलीने मात्र निर्भयपणे पाण्यात बेधडक उडी मारून त्याच्या केसांना पकडून त्याला खेचत काठावर आणले। खालील सजातीय स्वरांच्या जोडीचा क्रमांक ओळखा। सजातीय म्हणजेच सारखा असणारा। ई ई। कलाकृती या शब्दाचा संधिविग्रह कोणता आहे?
कला अधिक आकृती म्हणजेच कलाकृती. खाली दिलेल्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी सर्वनाम हा आहे. हा, ही, हे, तो, ती, ते हे काय झाले? दर्शक सर्वनाम. खालीलपैकी आज्ञार्थी क्रियापद असणारा वाक्य. आज्ञार्थी म्हणजे एखादी क्रिया करण्यास सांगणे, आज्ञा देणे, याला आज्ञार्थी असे म्हणता येईल. या ठिकाणी तू घरी जा आज्ञा दिलेली आहे म्हणून ते आज्ञार्थी आहे. डावीकडील शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. शुक, पोपटीन. निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द पपई. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ सांगा. मुलांनो हे झाले संबोधन. खालीलपैकी कोणते वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे? ती गाणे गाते. जसे होईल तो गाणे गातो. या ठिकाणी कर्त्यासोबत क्रियापद बदलते. किती मोठा साप हा. या वाक्याचा प्रकार कोणता? वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह दिलेले आहे म्हणजेच हे वाक्य उद्गारार्थी आहे. अमित अभ्यास करतो. या वाक्याचा रीती भूतकाळ वाक्य कोणते? भूतकाळातलं अमित अभ्यास करीत असे. रीती भूतकाळ. आम्ही नावेत बसून पैलतीरी गेलो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला खालीलपैकी शब्द कोणता? तर म्हणजेच नाव. नौका, होडी याला पण आपण नाव म्हणू. पण या ठिकाणी नाम हा शब्द यासाठी आलेला नाही म्हणून नाम. बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बेसूर, सुरेल. अशुद्ध शब्दाचा क्रमांक. निष्क्रिय हा अशुद्ध आहे, वेलांटी चुकीचे आहे. बरोबर जोडी कोणती? यातील पहा बरोबर जोडी शोधूया आपण. लंकेची पार्वती अंगावर भरपूर दागिने घातलेली म्हणजे चूक आहे. जिच्या अंगावर दागिने नसतात तिला लंकेची पार्वती म्हणतात. गाजर पारखी प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा. खुशाल चेंडू अत्यंत चैनी माणूस. पहा ही जोडी बरोबर आहे. खुशाल चेंडू अत्यंत चैनी माणूस. त्यानंतर बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ. बिनभाड्याचे घर म्हणजेच तुरुंग. चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. या ठिकाणी पहा किस काढणे, चर्चा करणे बरोबर आहे. खजील होणे, लाज न वाटणे हे काय आहे? चुकीचे आहे. खालील कंसात दिलेल्या अक्षरांपासून एक म्हण बनवा. तिचा अर्थ खालीलपैकी कोणता? त्याचा क्रमांक ओळखा. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत आपल्याला हे आणि याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे? म्हण ओळखायची आहे आणि नंतर तिचा अर्थ. यातली म्हण कोणती होईल? उचलली जीभ लावली टाळ्याला. पण प्रश्न नीट वाचा. या ठिकाणी आपल्याला म्हण ओळखायची नाही तर त्या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. मग त्याचा अर्थ विचार न करता लगेच बोलणे. केशवसूत हे टोपण नाव कोणाचे? कृष्णाजी केशव दामले यांचे. यानंतर विभाग दुसरा इंग्रजी पाहू. या ठिकाणी प्रश्न 41 ते 50 10 प्रश्न आहेत आणि गुण 20. आता दिलेल्या पर्यायातून प्राणी व त्यांचे राहण्याच्या ठिकाणी यांची योग्य जोडी. डॉग, केनल. त्यानंतर चूक शोधून काढा आणि दिलेल्या पर्यायातून योग्य वाक्य. वेअर वॉज यू येस्टरडे. पहा या ठिकाणी यू आहे. यू सोबत आपल्याला वॉज न घेता वेअर पाहिजे. त्यामुळे एक प्रश्न काय तयार होईल? वेअर वेअर यू येस्टरडे हे बरोबर होईल. त्यानंतर चूज द करेक्ट वे ऑफ रायटिंग द नंबर. इथे अंकात संख्या दिलेली आहे ती आपल्याला अक्षरात लिहायची आहे. हे काय आहे? 7097 या ठिकाणी आहे 7097. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वाक्यात चुकीची माहिती आहे?
आता आपल्याला चुकीची माहिती पाहावं लागेल. द मंथ ऑफ मार्च कम्स बिफोर एप्रिल. बरोबर आहे, मार्च मग एप्रिल येतो. संडे कम्स आफ्टर सॅटरडे. शनिवार नंतर रविवार येतो. एप्रिल कम्स बिफोर द मंथ ऑफ मार्च. मार्चच्या आधी एप्रिल येतो का? नाही, म्हणजे हे चुकीचे आहे. हाऊ मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स. वर्णन करणारे. स्केल, रॉकी, स्लिपरी, डेंजरस, स्टिडी. म्हणजे 5. त्याच्यानंतर पुढे खालील बातमी वाचायचे आणि त्यातून आपल्याला योग्य मथळा निवडायचा आहे. प्राइस ऑफ ऑनियन विच had risen a few months before to rise 25 per kg have now dropped. म्हणजेच काय झालेलं आहे, कांद्यांची किंमत ही आता कमी झाली आहे. म्हणजे प्राइस ऑफ ऑनियन फॉल. कंप्लीट द फॉलोइंग प्रोवर्ब. प्रोवर्ब कंप्लीट करायचे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. त्यानंतर पुढे अवकाश या शब्दाशी संबंधित शब्द पाहायचे आपल्याला. स्पेस, ॲस्ट्रॉनॉट, सॅटेलाइट, रॉकेट. खालीलपैकी कोणती भाजी नाही. गार्ड आहे, रॅडिश आहे, गार्लिक आहे, कोकोनट हे फ्रूट आहे. त्यानंतर कोणत्या घड्याळात 8:45 (9) 8:45 पहा कुठे आहेत, या ठिकाणी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. पुढील प्रॅक्टिस पेपर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा.